नमस्कार, मी सुवर्णा पाटील. दर्याची नाकविण या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण शेतावर आलोय. पुन्हा एकदा शेतावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण कोळंबी पुलाव बनवतोय. सगळं सेटअप चालू आहे. सर्वप्रथम मी चूल पेटवले, तर आता आपण कांदे वगैरे चॉप करून घेऊयात. अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनणारा असा कोळंबीचा पुलाव आहे. कोणाला साधा खिचडी भात देखील बनवता येत नसेल ना, त्यांना सुद्धा बनवता येईल, इतका सोपा आहे. चला तर आपण आता झटपट तयारीला लागूयात. कोळंबी पुलाव बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत, 2 मोठ्या साईजचे असे टोमॅटो घेतलेले आहेत, अर्धा किलो कोळंबी सोलून आणले. आणि कोळंबी सोलताना नेहमी एका गोष्टीचं लक्षात घेत जा, कोळंबीच्या पाठीवर जो धागा असतो ना, तो काढायला विसरू नका. मी 4-5 पाण्यात कोळंबी स्वच्छ धुवून घेतले, साफ करून घेतले. ठीक आहे. इथे काही मसाले आहेत. आणि सर्वप्रथम आपण काय करायचंय, कांदे चिरून घ्यायचे. आपण 4च कांदे चिरून घेणार आहोत. आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आहेत, ते चिरून घ्यायचे. अगदी झटपट बनणारा असा पदार्थ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. इथे आपण 4 कांदे चिरून घेतलेले आहेत. बघू शकता, छान असे पातळ उभ्या आकारात मी चिरून घेतले. हंडी पण मी तापायला ठेवली होती. आता हंडीत आपण कांदा घालून घेऊया चिरलेला. लगेचच थोडं तेल घालून घ्यायचंय. गरजेनुसार आपण तेल घालून घेतलंय. कांदा एकीकडे परतायला लावलाय. छान आपल्याला असा सोनेरी रंगावर येऊ द्यायचा आहे कांदा. इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले होते, ते सुद्धा चिरून घेतलेले आहेत. इथे कोळंबी आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कांदा छान परतला ना की नंतर आपण त्यात टोमॅटो घालून घ्यायचे. माझे हे शेतावरचे व्हिडिओ आणि रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढे तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर त्याही कमेंट करा. छान मऊ झालाय. आता या स्टेजला आपण यात टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो ही आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि मग नंतर आपण त्यात काही खडे मसाले घालून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो आपण परतायला लावलाय, तोपर्यंत आपण इथे कोळंबीचं मॅरिनेशन करून घेऊयात. कोळंबी मॅरिनेट करून घ्यायचे. इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे, सोलून ती अर्धा किलो झाली. ओके, व्यवस्थित सोलून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. थोडी हळद घ्यायची, अर्धा चम्मच. हा माझा घरातला आगरी कोळी मसाला आहे, तो घेते. 2 चम्मच घ्यायचा आहे. तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तरीही चालेल. इथे आपण 1 मोठा चमचा भर एवढा बिर्याणी मसाला घेतलाय आणि 1 मोठा चमचा भर चिकन मसाला घेतलाय. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपण जेव्हा बिर्याणी बनवतो, म्हणजे चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी बनवतो, तेव्हा आपण दहीचा वापर करतो. पण आपण फिश बिर्याणी बनवताना किंवा कोळंबी पुलाव, कोळंबी बिर्याणी बनवताना आपण दहीचा वापर नाही करायचा आहे. कोणत्याही फिश आयटम मध्ये कधीच दहीचा वापर करू नये. त्याऐवजी तुम्ही टोमॅटोचं प्रमाण जास्त घ्या. म्हणून इथे आपण मोठ्या आकाराचे 2 मोठे टोमॅटो असे घेतलेले आहेत. टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही सुद्धा छान आता तयार होते. अगदी मऊ पडू द्यायचं आहे. नंतर ही कोळंबी आपण त्यात घालायची आहे.
इथे आपण कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतलेला आहे बारीक. थोडी कोथिंबीर यात टाकून घ्यायची आणि थोडा पुदिना घालून घ्यायचा आहे आणि थोडी कोथिंबीर पुदिना शिल्लक ठेवायची आहे आपल्याला जेव्हा आपली रेसिपी तयार होईल ना तर त्याच्यावरती टाकण्यासाठी. तर थोडी थोडी आपण आता कोळंबीचे मॅरिनेशन केलंय ना तयार, त्यात टाकून घेतले आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचंय. कांदा टोमॅटो आता छान मऊ झालाय बघू शकता. आता आपण त्यात थोडे खडे मसाले घालून घ्यायचे आणि अद्रक लसूणची पेस्ट तयार करून आणलेली आहे ती टाकून घ्यायची. 2 आपण चक्री फूल घालून घेणार आहोत. एक छोटा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे आणि 1 चमचभर एवढा जिरं घ्यायचं आहे. थोडे काळे मिरी घ्यायचे आहेत. छान परतून घेऊया. हे खडे मसाले तुम्ही सुरुवातीला फोडणीलाही घालू शकता. आत्ता टाकले या स्टेजला तरी काही हरकत नाही. इथे मी लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट तयार करून आणलेली आहे ती घालून घ्यायचे. लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घेऊया. इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचा मोठा तुकडा घेतला होता आणि लसणाचे 2 कांदे घेतले होते. लसूण जरा जास्तच घालायचे कारण आपण कोळंबीचा पुलाव बनवतोय आणि कोणत्याही मच्छीची बिर्याणी बनवताना लसणाचा वापर जरा जास्तच करायचा म्हणजे वाईस वास येत नाही. मसाला छान परतून घ्यायचा आहे म्हणजेच लसूणचा आणि अद्रकचा उग्र वास असतो ना तो जाईपर्यंत. मसाले छान खमंग परतून घ्यायचे लसूण आणि अद्रकचा जो उग्र वास असतो ना तो जाईपर्यंत. आणि मग लगेच आपण हे कोळंबीचं मॅरिनेशन आहे ते घालून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो आणि हा हिरवा मसाला आपण जो घातलाय तो छान परतून झालाय आणि अशी ना पेस्ट टाइप तयार झाले. त्याचं बघू शकता छान शिजलंय छान मिळून आलंय. आता हे कोळंबीचं जे मॅरिनेशन केले ते घालून घेऊया. याआधी आपण पापलेटची फिश बिर्याणी बनवली होती त्यात आपण दहीचा वापर नव्हता केला त्यात आपण नारळाच्या दुधाचा वापर केला होता. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या पुलाव मध्ये सुद्धा नारळाच्या दुधाचा वापर करू शकता. इथे आपल्याला यात पाण्याचा वापर नाही करायचा आहे असं शिजू द्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. नंतर 5 मिनिटांनी खोलून पाहायचंय. तोपर्यंत आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ ते भिजत ठेवायचे आहेत. इथे आपण अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 तास आधी धुवून स्वच्छ आणि भिजत ठेवू शकतात 1 तासभर. आपण नाही ठेवलेत टायमावरच आपण हे करतोय. तांदूळ आपल्याला 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तासभर तांदूळ भिजत ठेवू शकता. आपण नाही ठेवलेत. तांदळामध्ये थोडं आता पाणी घालून घेऊयात आणि कोळंबी शिजली असेल 5 मिनिटं जास्त झालेली आहेत. आपण बघूया कोळंबी शिजली आहे का. शेतावर आले म्हणून मी बर्नीत पाणी आणले बॉटल मध्ये आणलेलं पाणी संपलंय. आता आपण झाकण खोलून पाहूयात. वा छान वास येतोय मस्त. शेतावर बनवलेल्या पदार्थांचाच वास खूप छान येतो. कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही 5 मिनिटात ती छान शिजून होते. बघू शकता किती सुंदर मसाला तयार झालाय कोळंबीचा. मस्त किती सुंदर वाटते बघा. असंच जरी खायला घेतलं ना भाकरी सोबत चपाती सोबत तरी अप्रतिम लागणार आहे. आता काय करायचंय हे जे तांदूळ घेतलेत ना आपण ते घालून घ्यायचेत वरतून. हे पाणी सुद्धा घालून घ्यायचंय. आता फक्त 5-6 मिनिटातच इथे आपला कोळंबी पुलाव तयार होणार आहे. इथे आपण थोडं
चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मी फक्त अर्धा चम्मच घेते, कारण लक्षात असू दे आपण मगाशी कोळंबीचं मॅरिनेशन जे तयार केलं त्यातही आपण जवळजवळ 1.5 चम्मच एवढं मीठ घातलं होतं. त्यामुळे आता भात शिजण्यासाठी आपण फक्त अर्धा चम्मचभर एवढं मीठ घालतोय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता झाकण देऊन ठेवून द्यायचंय 5-6 मिनिटासाठी. 5-6 मिनिटात इथे आपला कोळंबी पुलाव तयार होईल. अधून मधून जरा हलवून बघूयात, कारण चुलीवर बनवतो, एकाच साइडून शिजलं नाही पाहिजे म्हणून. काय घेतले बनवायला? अरे अंतदा कुठे गेलेला शेतावर? आज कोळंबी पुलाव बनवायला घेतलाय. बस इथे शेतावर. हा का? काय करायला आलाय? हे झाड वाढलेत ना शेवग्याची. शेंगा आलेत का त्याला? अजून लहान येतील, आता अजून 15-20 दिवसांनी येतील. बारीक आताशी फुलवलेला आहे तो. हा का? काय भाजीपाला वगैरे लावायचं का खडे? भाजीपाला घरगुती खाण्यासाठी आपल्याला. वांगी घरचा भाजीपाला पाहिजे. घरचा जागा मोकळी आहे ना तेवढी, तर लावून टाकायचा काहीतरी थोडं थोडं. इथे पण पाठीमागे शेपूचं शेत आहे. चल जा, भाजी झाले का बघू. शेपू झाले? हा, बारीक बारीक आहेत अजून. अजून 10 दिवस लागतील शेपू व्हायला. मेथी पण लावली वाटतं. मेथी काय माहिती, पण शेपू झाला इथे. मोठी झाली. पालक आहे त्या साईडला, हे चंदन बटवा लावलाय. चंदन बटव्याची भाजी असते बघ, एकदम सेंटेड असा वास येतो तिला. ती भाजी लावली. शेपू केवढी झाली मोठाले. तरी अजून मोठी झाली पाहिजे. 10 दिवस अजून. काढायला सांगू का? नको, अजून मोठी झाली पाहिजे. एकदम बारीक बारीक आहे ना? बारीक आहे अजून. 10 दिवसांनी होईल मस्त. तिकडे पण शेपूच आहे मला वाटतं. चंदन बटवा इकडे लावलाय. चंदन बटवा ही कोथिंबीर आहे मला वाटतं. ही बघ कोथिंबीर. कोथिंबीर आहे. घरा एवढा बाहेर गॅलरी असते ना आपली, टब घ्यायचा माती. घरात होत मग फक्त शेणखत पावडर आणायची, टाकायची, मिक्स करायची. कोथिंबीर आहे अजून, बारीक आहे अजून. ती पण 15 दिवसांनी एकदम बारीक आहे अजून. कोवळी आहे मस्त. आधी माहित असं तर घरून आणलीच नसती, इथलीच युज केली असती. ताजी नाही, औषध मारतात ना. पुन्हा एकदा कोथिंबीरच्या वड्यांचा व्हिडिओ बनवू. नाही, विचारून घ्यायची का औषध फवारणी मारतात ना. औषधाची फवारणी मारतात म्हणून ती टाकायची नाही. कीड तिथे मध्ये मध्ये कांदा पण लावलाय बघ, बांधावर असं. जागा लसूण एक पाकल्या. तेच बोली भाभीला, म्हटलं लसूण लावत जा. लसूण मला वाटतं आणावं अर्धा किलो. बोल ना, 2 महिन्यात होतो. जवळजवळ 10 मिनिटांनी आता आपण झाकण खोलून पाहतोय. स्टीम तर खूप छान आलाय आणि सुगंधही शेतभर असा खूप छान पसरलाय. मस्तच. आणि छान झाले पुलाव, बघू शकता. आपण लगेच आता प्लेटिंग करून घेऊया. आपण थोडी कोथिंबीर ठेवली होती, ती घालून घ्यायची आणि पुदिना घालून घ्यायचा आहे. इथे आपला कोळंबी पुलाव तयार झालेला आहे. माझ्या अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपला पुलाव इथे तयार झालेला आहे. हंडी आपण खाली उतरून घेऊयात आणि लगेच प्लेटिंग करून घ्यायची आहे. दिवसही मावळतीला आलाय. वा, ते सुंदर आणि इतकं सुंदर घमघमाट येतोय ना शेतभर. मस्तच. आणि चवीलाही खूप छान झाली असेल. आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया. माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा. प्लेटिंग झालेली आहे आणि खूप सुंदर झाले पुलाव. वरतून थोडा पुदिना वगैरे टाकून घेऊया. इथे आपण कांदा आणि टोमॅटो स्लाइस करून घेतले, ते घालून घेऊया. जस्ट फॉर डेकोरेशन म्हणा, किंवा टोमॅटो वगैरे पुलाव सोबत खायलाही खूप छान लागते. कांद्याचे स्लाइस बनवलेत, ते ठेवून देऊयात. या शेतावरचा
कोळंबी पुलाव खायला. माझ्या अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.